हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला झटपट होणारी चिकनच्या खिम्याची रेसिपी दाखवते. पण ह्याच्यासाठी तुम्हाला भाजकं वाटप मात्र रेडी असायला पाहिजे. तर खिमा चाळणीवर आधी धुवून घ्यायचा आणि निथळून घ्यायचा. त्याच्यावरती बारीक केलेलं आलं, लसूण, मिरची ह्यांची पेस्ट घालायची. लाल तिखट, हळद, मालवणी मसाला असेल तर तो, मीठ हे सगळं टाकून मिक्स करायचं. आणि ह्याच्यामध्ये मी कांद्याची पात पण टाकते. तुम्ही आता फ्रेश लसूण येतो तो पण टाकू शकतात किंवा पुदिना पण चांगला लागतो. मग हे सगळं लावून घ्यायचं त्याला खिम्याला व्यवस्थित. आणि शक्यतो पाणी जास्त नाही असलं पाहिजे. मग एक अंडं फोडून घालायचं बाइंडिंगसाठी. तर नेहमीसारखं पीठ वगैरे न घालता याच्यामध्ये अंडं घालायचं आणि खिम्याचं जे नॅचरल फॅट्स वगैरे असतात त्याच्यामुळे ते छान बाइंड होऊन येतं. आणि मग एका पॅनमध्ये थोडंसं मिनिमम तेल गरम करून त्याच्यामध्ये उरलेले जे लसूण आणि आल्याचे जे खरखरीत वाटण होतं ते टाकायचं. कांदा परतून घ्यायचा आणि मग 1 चमचा भाजकं वाटण टाकायचं आणि मग पाणी टाकून ती ग्रेव्ही उकळायला द्यायची. मग उकळली की गॅस आधी स्लो करायचा आणि मग हे जे खिम्याचं मिश्रण होतं ते चमच्याच्या मदतीने असे गोळे गोळे त्याच्यामध्ये टाकायचे आणि शिजू द्यायचा. चिकनचा खिमा शिजायला वेळ नाही लागत आणि ग्रेव्हीमध्ये पण मीठ ॲडजस्ट करायचं. तर तुम्ही जर घरी अंडं फोडून असं भाजक्या वाटपाच्या ग्रेव्हीमध्ये करत असाल तर तुम्हाला ही पद्धत एकदम सेमच आहे. आणि त्यामध्ये पण कसं उकडलेल्या अंड्यापेक्षा ते टेस्टी लागतं. तर ही पण ग्रेव्ही तशीच टेस्टी लागते. ट्राय करून बघा.